मुक्त व्यासपीठच्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. व्यक्त व्हा, मुक्त व्हा. नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, माझी कविता या कार्यक्रमामध्ये आज आपल्याकडे आलेले आहेत ज्योती हनुमंत भारती. ज्योतिजी नमस्कार. नमस्कार सर. ज्योतिजी, कविता तुम्ही करतात. कविता म्हटल्यानंतर जर मुळात सगळ्या कवींच्या आवडीची गोष्ट जी असेल ती म्हणजे प्रेमावर. बरोबर, निश्चितच. तुमच्या कवितांचा विषय काय असतो? मुळात प्रत्येक कवी प्रेमावरती लिहितोच, पण तो त्यात वाहावतच जाईल असं नाही. प्रेमावर वाहावत जाणं हा सुद्धा एक कवीचा वेगळा विषय असू शकतो. म्हणजे मला स्वतःला संदीप खरे खूप आवडतात आणि त्यांनी एकदा असं कार्यक्रमात म्हटलेलं की मी प्रेम कविता खूप लिहितो, त्यामुळे लोक मला विचारतात की बाबा तुम्ही प्रेमाबद्दलच का लिहिता. तर असं काही नाही, तो प्रत्येक एक कवीचा जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि मला असं वाटतं की प्रेम हे प्रत्येक व्यक्तीच आपल्या आयुष्यात कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या वळणावर करतोच, त्यामुळे ओघाने ते त्यामध्ये येणारच. पण माझ्या कवितेबद्दल म्हणाल तर मला असं वाटतं की कविता ही प्रेम, आपल्या भावना याहीपेक्षा एक सामाजिक भान देणारं असली पाहिजे. क्या बात आहे. तुम्ही श्रोत्यांना सुरुवात कोणत्या कवितेने करा? आता तसं बघायला गेलं तर सगळ्यांना प्रेमाची कविता आवडते. आता प्रेम म्हणजे काय, तर खऱ्या अर्थाने मला विचाराल तर माझ्यामधलं मी पण शोधणं, म्हणजे ज्या व्यक्तीमधलं समोरच्या मी पण शोधण्यापेक्षा माझ्यातलं मी पण मला शोधता आलं म्हणजे मी माझ्यावर प्रेम करते. तर त्या माझ्यात पण तो कसा गुंतलेला आहे किंवा त्याच्यामध्ये ती कशी गुंतलेली आहे, क्या बात आहे, हे जे शोधणं आहे त्याला आपण खऱ्या अर्थाने कवितेतून प्रेम शोधणं असं म्हणू. तर तो असाच कविता म्हणजे स्वतःच्या शोधण्याचा प्रवास आहे. तसंच त्याच्या शोधण्याबद्दल एक कविता आहे माझी, नक्की ऐकवा. तीच मी तुमच्या समोर सादर करते. कविता अगदी नवीन आहे, 2 दिवसापूर्वीच लिहिली आहे. क्या बात. कवितेचं नाव आहे शोध. ती म्हणते, सोपे असते का ते तुला शोधणे, सोपे असते का ते तुला शोधणे, माझ्यातील मग मलाच मोजणे, माझेच प्रश्न अन तुझी उत्तरे, माझेच प्रश्न अन तुझी उत्तरे, उत्तरातून मग मलाच बघणे, सोपे असते का ते तुला शोधणे. बघताना तुझी शांत समाधी, बघताना तुझी शांत समाधी, ध्यानस्था परी माझे जगणे, सोपे असते का ते तुला शोधणे. अशी सावली तुझी निरंतर, अशी सावली तुझी निरंतर. थोडंसं एक्सप्लेन करते की ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो ना, तिला आपण सावलीसारखं सोबत घेऊन फिरत असतो. म्हणून ती म्हणते की अशी सावली तुझी निरंतर, भवती माझ्या घरभर फिरणे, सोपे असते का ते तुला शोधणे. आधार फुकाचा मनात येता, उगी शून्यात मी माझी उरणे, सोपे असते का ते तुला शोधणे. झुरता झुरता तुझे निखळणे, झुरता झुरता तुझे निखळणे, माझ्या पैजेत मलाच हरणे, सोपे असते का ते तुला शोधणे. अस्तित्वाची मग द्वैत लढाई, अस्तित्वाचा प्रश्न येतो एखाद्या व्यक्तीवर आपण प्रेम केल्यावरती. तो हळूहळू कुठून तरी शिरकाव करतो अहमपणातून, मी माझा राहत नाही. मग तो शोध की अस्तित्वाची मग द्वैत लढाई, मी पण विसरून तुझ्यात सरणे, सोपे असते का ते तुला शोधणे, सोपे असते का ते तुला शोधणे. वा वा. द्वैतातून अद्वैताकडे जाण्याचा प्रवास. नक्कीच. क्या बात आहे. म्हणजे प्रेमातून अध्यात्म सुद्धा शोधता येईल. हो नक्कीच. प्रेम आणि अध्यात्म तसा जवळचा विषय. सगळ्या आपल्या संतांनी पण अध्यात्म दाखवताना प्रेम, स्नेह या सगळ्या गोष्टींची जोड घातलेलीच आहे. आपण त्यातून कसे चुकणार, क्या बात, असा प्रश्न आहे तो. तुम्ही कविता लिहायला सुरुवात कधी केलीत? तसं बघायला गेलं तर मी जेव्हा माझ्या महाविद्यालयीन जीवनात होते तेव्हाच कविता लिहिली होती. खरं तर कविता लिहिण्याचा एक किस्सा सुद्धा मी थोड्या दिवसापूर्वी सांगितला होता. म्हणजे जेही माझे फेसबुकवर फ्रेंड्स असतील किंवा जे फॅन्स असतील त्यांना, की अमृता प्रीतम या खूप मोठ्या पंजाबी साहित्यिका आहेत. त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला. त्यांच्या कविता मला कुठेतरी वाचनात आल्या, मला त्या फार आवडल्या आणि मग मी शोधाशोध सुरू केली.
मला काही पंजाबी येत नव्हतं, पण बऱ्याच ठिकाणी हिंदीमध्ये त्यांच्या अनुवादित कविता मला बघायला मिळाल्या. मग त्यांचं आत्मचरित्र होतं रसिदी तिकीट, ते मी वाचलं आणि मी पहिली कविता लिहिली अमृता प्रीतम यांच्यावर. क्या बात. हा, आणि नेमकंच त्यावेळी मला आठवतं तसं 2006 मध्ये त्या वारल्या आणि ती थोडीशी मनाला हुरहुर लागली आणि त्यातून मी एक कविता लिहिली होती, एक होती अमृता. ऐकवता येईल ती? हो हो, निश्चितच. ती एक होती अमृता कविता मी आमच्या इथे कल्याणला काव्य किरण मंडळाच्या एका स्पर्धेसाठी पाठवली बर. आणि त्या कवितेला त्यावेळी प्रथम पारितोषिक मिळालं क्या होतं. बात आहे. तर ती एक होती अमृता. एक होती अमृता, क्षणाक्षणाला फुलणारी आणि क्षणाक्षणाला फुलवणारी. एक होती अमृता, क्षणाक्षणाला फुलणारी आणि क्षणाक्षणाला फुलणारी. जीवनाचा सारांश जीवनातच जगणारी. जीवनाचा सारांश जीवनातच जगणारी. प्रेमाचा खोलपणा जिवंत करणारी. आता त्या काळामध्ये अमृता प्रीतम आणि साहिर लुधियानवी यांची एक आपण म्हणू की प्रेम कहाणी त्या साहित्यिक विश्वामध्ये खूप मशहूर झालेली होती. मी काही वेगळं सांगायला नको त्याबद्दल, ते आपल्या सगळ्यांना परिचित आहे. म्हणून प्रेमाचा खोलपणा खऱ्या अर्थाने त्यांनी जिवंत केला असं मला वाटतं. जीवनाचा सारांश जीवनातच जगणारी, प्रेमाचा खोलपणा जिवंत करणारी. एक होती अमृता नदीसारखी वाहणारी. एक होती अमृता नदीसारखी वाहणारी आणि समुद्रासारखी तटस्थ. साऱ्या आकाशाला कवेत घेणारी. साऱ्या आकाशाला कवेत घेणारी आणि क्षणातच परत फिरणारी. स्त्री पुरुषाचं नातं खऱ्या अर्थाने उलगडणारी. निरपेक्ष प्रेमाचा अनुभव देणारी आणि घेणारीही. अशीच एक होती अमृता क्षणाक्षणाने फुलणारी. एक होती अमृता रसिदी तिकीट पेलणारी. एक होती अमृता रसिदी तिकीट पेलणारी आणि कित्येक शब्दांना अर्थ देणारी. एक होती अमृता शांत संयमी सुस्वभावी असं मानवतेचं प्रतीक. प्रेमाचा बिंदू होऊन समुद्रामध्ये तरणारी आणि सर्व अफाट सागराला मुठीत घेणारी. एक होती अमृता, ती नव्हती अबला. ती नव्हती अबला, परंपरेला खेळणारी आणि तेवढ्या शांतपणे निरोप घेणारीही. अशीच एक होती अमृता, कवी म्हणून अमर राहणारी. अशी एक होती अमृता, कवी म्हणून अमर राहणारी. क्या बात आहे. मला वाटतं अमृता प्रीतम यांचं थोडक्यामध्ये चरित्रच तुम्ही सांगून टाकलेलं आहे. का पहिली कविता असून सुद्धा इतकं छान तुम्हाला लिहिता आलं, कसं काय? मला वाटतं की मुळात तुम्ही आता जो प्रेमाचा विषय काढला की म्हणजे अमृता प्रीतम यांच्या प्रेमात पडले. खरंच म्हणजे मलाही असं वाटतं आणि त्या प्रेमात पडल्यामुळे त्यांच्या आयुष्याचा असा खोलवर जाऊन अभ्यास करताना मला कुठेतरी ती अमृता प्रत्येक स्त्रीमध्ये दिसली. वा वा. पण एवढंच आहे की त्यांनी जेवढ्या सबलपणे त्यांचं प्रेम जगासमोर मांडलं, तो विषय जगासमोर मांडला, तसं प्रत्येक स्त्रीला जमत नाही. त्यांची एक कथा वाचलेली मी छोटीशी, त्यामध्ये म्हणजे एका स्त्रीचा संदर्भ होता की तिचं लग्न होतं, ती घरी जाते सासरी आणि तिची आई तिला सांगते की कुठेही बाहेर वगैरे गेलीस ना तू की कोणी पुरुषाने वगैरे काही दिलेलं खातपीत जाऊ नकोस, कारण त्या काळामध्ये ते जादूटोना वगैरे सगळ्या गोष्टी खूप हे करायचे. तर तिच्या घराच्या समोर एक चहावाला होता. आता नवरा कामाला जायचा, ती एकटीच असायची, तर ती कधीतरी आहे ना त्या चहावाल्याकडून तो चहा घ्यायची. तो एक मुलगा होता, तरुण वयातला असेल पण तिच्यापेक्षा लहान. ती चहा घ्यायची, चहा प्यायची, तिला फार आवडायचा तो चहा आणि तिला ती सवय लागली. काही एक वर्षांनी तो मुलगा तिथून निघून गेला आणि मग नंतर जेव्हा ती एकांतात असायची आणि तिला चहा प्यायची सवय लागायची, त्यावेळेस ती तो चहा खूप मिस करायची आणि मग नंतर मिळाला नाही. तर एकदा ती जेव्हा माहेरी जाते त्यावेळेस आईकडे जाऊन खूप रडते आणि म्हणते की माझं कोणत्या गोष्टीत मनच लागत नाही. तू म्हटलेली ना कोणाकडून काहीतरी खाऊ नकोस, पिऊ नकोस, मी त्या चहावाल्याकडून चहा पिला बघ आणि त्या चहात घालून त्याने मला काहीतरी दिलं आणि माझ्या मनाला अशी हुरहुर लागली. वा वा. अशी इतकी सुंदर कथा होती ती अमृता प्रीतम यांची. आणि त्या प्रत्येक कथेमुळे म्हणा किंवा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे म्हणा माझं त्यांच्याबद्दलचं प्रेम वाढत गेलं आणि मग त्यातून ती कविता आली. ज्योतिजी, तुम्ही कविता तर छान वाचता, पण कवितेच्या बरोबर तुम्ही आता जी कथा सांगितली ना ती सुद्धा कवितेसारखीच सांगितली. छान. धन्यवाद सर. खरंच छान. आणि जेव्हा कविता कवी करतो तेव्हा त्याला हे वाचन असणं, याला बहुश्रुतता म्हणता येईल, ती असणं खरंच आवश्यक असतं.
तुम्ही अमृता प्रीतम वाचलत, अमृता प्रीतम वरती तुम्ही कविता केलीत. तुमच्या वाचनात अजून काय काय आलं? तसं बघायला गेलं तर माझ्या वाचनात त्यानंतर सुरेश भट आले, की कवी म्हणून मला नितांत आदर आणि नितांत प्रेम आहे त्यांच्यावर. की जेव्हाही मला असं वाटतं एखादं, मी बऱ्याच जणांना सांगते की मला जेव्हा आजही विचारतात लोक की मॅडम काय वाचू, तर मी सांगते नाराज आहात का, सुरेश भटांच्या कविता वाचा. सुरेश भटजींच्या कविता सगळ्या प्रकारच्या आहेत. म्हणजे प्रेमावर तर आहेतच, पण आयुष्यात मी राखेतून कसा बाहेर उठलो आणि मी कसा एल्गार म्हणालो, त्या सगळ्या झंझावाताची जी कहाणी आहे ना, ती तुम्हाला सुरेश भटांच्या कवितेत मिळेल. क्या बात आहे. म्हणून आणि मग सुरेश भटांचं प्रतिबिंब तुमच्या कवितांमध्ये दिसतं का? असं मला तरी नाही वाटत की सुरेश भटांचं प्रतिबिंब कवितांमधून दिसत असेल. थोडाफार प्रभाव असतो एखादे कवी आपल्याला आवडत असतील तर, पण मला असं नाही वाटत, कारण ते खूप ग्रेट, फार सुंदर कविता लिहायची. की तुमच्या खूप कविता ऐकायच्या आहेत पण वेळ आपल्याला सांगते, पण त्याच्यामुळे तुम्ही आता एक कविता आम्हाला ऐकवा. बरं. आता खरं बघायला गेलं तर मी तुम्हाला म्हटलं की कवितेमध्ये समाजाला काहीतरी देणं असावं, सामाजिक बांधिलकीशी ती जोडलेली असली पाहिजे. म्हणून मी स्वतः एक स्त्री असल्यामुळे त्या स्त्रीविषयक भावनांची कविता मी बऱ्याचदा लिहिलेली आहे. तर त्यामधलीच एक बाई म्हणून कविता आहे, ती ऐकवते. नक्की ऐकवा. बाई म्हणून जगले, बाई म्हणून जगले, बाई म्हणून रडले, बाई म्हणून रांधले, बाई म्हणून सांधले, बाईपणाचे नाजूक सारे दाखले गांजले. बाई जन्म देण्यासाठी, बाई जन्म देण्यासाठी, बाई वात्सल्य ते गाठी, बाई झरा लावण्याचा, बाई लत पौरुषाचा, बाईपणात झुरतो सारा अर्थ सृजनाचा. बाई उजेडाची स्फूर्ती, बाई भंगलेली मूर्ती, बाई शब्दाला जागली, बाई कर्माला भागली, बाईपणाची थोरवी सारी बाईने पाजली. क्या बात आहे. बाई नसे वांजलाटा, बाई नसे वांजलाटा, बाई उन्मत्ताच्या वाटा, नको स्वतःस भागूस, नको उमाळे आणूस, बाईपणात शोधावा कधी तिनेही माणूस, बाईपणात शोधावा कधी तिनेही माणूस. का बाई अडकत जाते, का तू जन्म लपेटून घेते, का बाई अडकत जाते, का तू जन्म लपेटून घेते, का तू धरून बसते बाईपणाचा हट्ट, का तू पेलून धरते सांधे मनातले धट्ट. अशी बाई तुच काग बाईस शोधते, अशी बाई तुच काग बाईस शोधते, अन आतल्या तुझ्या तू का माणूस हरवते, अन आतल्या तुझा तू का माणूस हरवते, अन आतल्या तुझ्या तू का माणूस हरवते. खरंच खूप सुंदर होती. म्हणजे आता जे काही घडतंय समाजामध्ये त्यातून तर मला असं वाटतं की बाईने रोजच महिला दिवस साजरा करावा, की रोजचा दिवस हा माझाच आहे आणि मीच वरचढ झाले पाहिजे. हे जेव्हा होईल तेव्हा कुठेतरी समाजातली परिस्थिती हळूहळू बदलेल. पण का तुम्हाला अजूनही असं वाटतं की आजही स्त्रियांना समान वागणूक मिळत नाही? हो सर, निश्चितच मला असं वाटतं. बऱ्याच ठिकाणी ते पाहण्यात येतं. आपल्या भारतामध्ये आपण जर बघितलं तर बऱ्याच ठिकाणी, जसं की आपण म्हणू की बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, किंवा मी महाराष्ट्राचंही त्यात नाव घेईन, की बऱ्याच ठिकाणी घर संसार याच्यासाठी तिला बऱ्याच गोष्टींचा त्याग करावा लागतो. त्यामुळे तिने स्वतः हे शोधण्याची गरज आहे की मी कुठे. तिने स्वतःला हा प्रश्न विचारायला हवा. म्हणजे बघा, तुम्हाला सांगते, बायकांचं कसं असतं की ती कामावर जाणारी असेल तरी तिला घर सुटत नाही. ती ट्रेन मधून येताना विचार करते, मी घरी गेल्यावर कोणती भाजी बनवू, मग ती मुलांना आवडेल काय, मग ती सासूबाईंना आवडेल काय, असे असंख्य प्रश्न घेऊन ती फिरते. ती घर संसार सोडून कुठेही जात नाही. पण मग असं म्हणता येईल का की एक समानता मिळवण्याच्या याच्यामध्ये तिने बाहेर पडली, पण तिने घर आणि बाहेरचं दोन्ही सांभाळायला लागली? खरं तर तिची जबाबदारी वाढली असं मी म्हणेल. घर तिला सोडता येणारच नाही, ती स्वतःही नाही सोडणार, कारण तिची आवडच आहे त्यामध्ये. की जे काही आपल्या मुलांना, घरातल्यांना आवडतं ते बनवून खाऊ घालणं, नवीन नवीन रेसिपीज शिकणं. मी बघते माझ्या बऱ्याच मैत्रिणी आहेत, खूप कामं करतात, चांगल्या चांगल्या पोस्टवर आहेत. असं असलं तरी घरी येऊन त्यांना काहीतरी वेगळं करायचं असतं. ती उर्मी आहे त्यांच्यामध्ये. कारण सृजन हे स्त्रीच्या आतच आहे, तिच्या आतच आहे आणि ती प्रत्येक भूमिका ती निभावत जाते.
आताच त्या दिवशी मैं औरत हूँ म्हणून एक कविता टाकली होती. नक्की ऐकवा. म्हणजे ती कसं वेगवेगळ्या भूमिकेमध्ये वावरते. हम्म. हूँ तुम्हारे महल की दिवाली, हूँ तुम्हारे महल की दिवाली, कभी झोपड़ी में रोशन सौगात हूँ, इन दोनों आशियानों की वो रानी मैं एक औरत हूँ. वा वा. बोती हूँ बीज जमीन में, बोती हूँ बीज जमीन में, आसमान में चमकती रात हूँ, आकाश से जमी पर उभरी वो गंगा मैं एक औरत हूँ. वा वा. रोकते हो तुम जिसे बंधन में, उन बंधनों में भरा विश्वास हूँ, अपने कर्मों से सींचती संसार को वो कर्मयोगिनी मैं एक औरत हूँ. तुमने रंग दिए तो बनी रंभा, हर रूप में ढली कायनात हूँ, वैश्या के मिट्टी से बनाकर भी पूजी वो दुर्गा मैं एक औरत हूँ. मैं हूँ ढाल तीर कमानों की, वीरांगना मैं हर एक जज्बात में हूँ, जिसने सींचे महाराणा और शिवाजी वो माता भी मैं एक औरत हूँ. प्यार से फुदकती हंसी तेरे लबों की, प्यार से फुदकती हंसी तेरे लबों सी, कभी जुबान से लपटी बेहुदा गाली हूँ, यज्ञ याग से जो पधारी गई गौरव में वो पांचाली भी मैं एक औरत हूँ. मैं ही हूँ असुरों के रूह की तबाही, जो ठान लूं प्रतिशोध का अंगार हूँ, जिसने झुकाए महादेव भी आंचल तले वो महाकाली भी मैं एक औरत हूँ. हाँ मैं एक औरत हूँ, हाँ मैं एक औरत हूँ. क्या बात आहे. खरंच सुंदर. अप्रतिम लिहितात तुम्ही. कुठून जमतं हे, कसं काय जमतं? सुचतं असंच सर. आणखीन काय वेगळं सांगू मी तुम्हाला. खरं कवी जो आहे तो त्याच्या आसपासचा परिचय जगत असतो. म्हणजे आता मी इथे येताना बसमध्ये बसले, ते माझ्या मनात विचार आला की अरे नाशिकमध्ये किती थंडगार वारा चालू आहे. मी जर मुंबईच्या बसमध्ये बसले असते तर मी असं चेहरा वगैरे लपेटून बसले असते. मी पुण्याला बसले असते तरी चेहरा लपेटून बसले असते, कारण गो कोरोना असं मला ऐकायला आलं असतं. ते सतत मस्तकामध्ये घुमत असतं काही ना काही, आणि त्यातून कविता आकार घेते. म्हणजे कधी कुठे कोणती कविता सुचेल हे आपण नाही सांगू शकत. आज तरी एक बरं आहे की मोबाईल जवळ असतो, आठवलं आपण पटकन लिहून ठेवतो. बरोबर. पण आधीच्या काळात अशी काही सोय नसते. मी एक अशी आठवण ऐकलेली की आभाळ माया म्हणून जी सिरियल होती खूप सुंदर, त्या कवितेचं शीर्षक गीत लिहिताना त्या गीतकारांनी ते बसमध्ये जे तिकीट मिळतं त्या तिकिटावर ते लिहिलं होतं की तेव्हा त्यांना त्या ओळी सुचल्या. मग काहीच नव्हतं लिहायला, कशावर लिहिणार, मग त्यांनी त्या तिकिटावर लिहिलं. ते असं कविता सुचत राहते. ते एक ईश्वरी देणं म्हणूया आपण. या टप्प्यावरती तुम्ही काय ऐकवालात? कवीला काय वाटतं, पुन्हा थोडासा प्रेमाचा विषय पण थोडा सहजीवनाचा, की ती म्हणते त्याला की मी तुझ्या कवितेचे रोज नवे पान व्हावे. वा वा. मी तुझ्या कवितेचे रोज नवे पान व्हावे, शब्द शब्दांतून दर्द जणू ओसंडून जावे, मी तुझ्या कवितेचे रोज नवे पान व्हावे. गर्द मनाचा पाऊस पानोपानी बहरावा, श्रावणाच्या हरिताचे भाव मोहरून यावे, मी तुझ्या कवितेचे रोज नवे पान व्हावे. मग झुळूक गुलाबी या थंडीत उतरावी, उमलत्या पंचमीने गोड पांघरून घ्यावे, मी तुझ्या कवितेचे रोज नवे पान व्हावे. मग पेटावा वैशाख हे निखारे झेलताना, निशब्द भावनेने काव्य शहारून जावे, मी तुझ्या कवितेचे रोज नवे पान व्हावे. आज अंगणात सडा प्राजक्ताचा पसरावा, आज अंगणात सडा प्राजक्ताचा पसरावा, सुगंधित अत्तराने शब्द बहरून यावे, मी तुझ्या कवितेचे रोज नवे पान व्हावे. सार्थ व्हावे सारे ऋतू तुझ्या माझ्या भावनांचे, सार्थ व्हावे सारे ऋतू तुझ्या माझ्या भावनांचे, जीवनाच्या वसंताने असे फुलारून यावे, मी तुझ्या कवितेचे रोज नवे पान व्हावे. शब्द शब्दांतून दर्द जणू ओसंडून जावे, मी तुझ्या कवितेचे रोज नवे पान व्हावे. क्या बात आहे. मी तुझ्या कवितेचे रोज एक पान व्हावे. ज्योतिजी, आपण प्रेमाच्या कवितांबद्दल बोलत होतो, प्रेमाबद्दल बोलत होतो. तुम्ही स्त्रियांविषयी सुद्धा खूप छान कविता केल्यात. तुम्ही अमृता प्रीतम बद्दल कविता केली. एक कविता तुम्ही हिंदीमध्ये पण ऐकवलीत. खरंच कवीला भाषेचं तसं बंधन नसतं. तुम्ही अमृता प्रीतमचं सांगताना पंजाबी बद्दल पण बोललात.
तुम्हाला कोणत्या कोणत्या भाषेमध्ये कविता लिहिता येते? तसं बघायला गेलं तर सर, कविता आणि कवितेत जे शब्द येतात त्यासाठी कोणती भाषा अपूर्ण पडेल. काय असतं की मी मराठीतून शिकले त्यामुळे मराठीकडे ओघ जास्त आहे, पण नंतर कालांतराने मी माझी मास्टर डिग्री हिंदीमध्ये पण कम्प्लीट केली. मग त्या भाषेशी मी जोडले गेले आणि मग हळूहळू मी हिंदीतून लिखाण करायला लागले. आणि काही एक लोकांचं असं सांगणं मला आलं की मॅडम तुम्ही हिंदीत खूप छान लिहिता हो. आणि मग ते काय होतं ना, थोड्याशा कौतुकाने कधी कधी माणूस हुरळून जातो. त्यामुळे मग मी हळूहळू हिंदीत लिहायला सुरुवात केली. छोटे छोटे शेर वगैरे असे मी लिहित असते आणि त्यातून हळूहळू ती हिंदीतली कविता पण आकाराला आली. हिंदी आणि मराठीच, त्या पुढे जाऊन नाही. एक उर्दू भाषा मला फार आवडते पण ती मला येत नाही. त्यातले काही शब्द आहेत जे मला त्याच्या अर्थसहित माहीत आहेत म्हणून कधीतरी ते माझ्या काव्यातून येत असतील, पण त्या भाषेशी माझा काही परिचय नाही आहे. असं खरंच खूप वेळा आपल्याला मातृभाषा जरी मराठी असली तरी एखादा शब्द असा काही निघतो की जो हिंदीतला चपखल बसतो. हा, बरोबर, अगदी बरोबर. आणि मग आपल्याला आपण त्याच्या अजून राहत नाही आपल्याला तो तिथे बसवल्याशिवाय. बरोबर. हे भाषेचं म्हणजे दागिनाच म्हणावं लागेल. हो, आणि ते वैशिष्ट्य पण आहे की म्हणजे ते कोणत्याही भाषेमध्ये तसंच राहील. आता माझी एक सफर नावाची कविता आहे, हिंदीतलीच आहे. नक्की ऐकवा. आपण नेहमी म्हणजे कवीच्या ह्याच्यात शब्द येतो तुझ्या विना, तसंच ते हिंदीत आहे की तेरे बिना. तेरे बिना जिया जायना वगैरे तसं थोडंसं. तर त्या सफर कवितेमध्ये बघा की थोडा दुरावा आलेला आहे. म्हणजे कधी कधी असं होतं की प्रेम भरपूर आहे पण काही अशा गोष्टी असतात, अहंकार वगैरे, आता आपण बोलू नये, पण त्या येतात मध्ये आणि मग ते नातं निखळतं, त्या वाटा दुभंगतात आणि त्या दीर्घकाळ प्रवास तशाच करतात. पण तरीही मनात ते प्रेम असतं आणि कुठे कुठे ते दिसतं. तर ती तेरे बिना कविता, सफर. सफर तो आज भी जारी है तेरे बिना, तन्हाई भी बहुत प्यारी है तेरे बिना. सफर तो आज भी जारी है तेरे बिना, तन्हाई भी बहुत प्यारी है तेरे बिना. मैंने देखा था तुझको सावन आते आते, मैंने देखा था तुझको सावन आते आते, ग्रीष्म की तपिश महामारी है तेरे बिना. सफर तो आज भी जारी है तेरे बिना. गमों का फर्ज तूने अदा किया दिल से, गमों का फर्ज तूने अदा किया दिल से, खुशियां मेरी अब बेचारी है तेरे बिना. सफर तो आज भी जारी है तेरे बिना. असं वाटतं एका वळणावर की ही व्यक्ती माझी समस्या समजूनच घेत नाहीये. आणि मग कालांतराने आपण विभक्त झाल्यावर लक्षात येतं की अरे नाही, पण काही समस्या अजूनही तशाच आहेत. मग ती म्हणते तू समझा नहीं था तब उलझने मेरी, तू समझा नहीं था तब उलझने मेरी, उलझनों से लड़ना भारी है तेरे बिना. सफर तो आज भी जारी है तेरे बिना. रुसवा हो गए अब सारे फूल उपवन के, रुसवा हो गए अब सारे फूल उपवन के, जिंदगी पतझड़ की क्यारी है तेरे बिना. जिंदगी सफर तो अभी जारी है तेरे बिना. तेरे संग दुनिया सिकुड़ गई दहलीज पे, तेरे संग दुनिया सिकुड़ गई दहलीज पे, पहचान आज बहुत न्यारी है तेरे बिना. सफर तो आज भी जारी है तेरे बिना, तन्हाई भी बहुत प्यारी है तेरे बिना. सफर तो आज भी जारी है तेरे बिना. सफर तर करायलाच लागतं. सफर आणि सफर दोन्ही करावं लागतं, त्यातूनच आयुष्य पुढे जातंय. वा वा, खरंच छान. आणि त्यातूनच मला असं वाटतं आपण स्वतःला शोधतो. तशीच एक मराठीतली कविता आहे माझी, नक्की मी नावाची, की एक प्रियकर आहे आणि प्रचंड प्रेम असतं. असं मी म्हणणार नाही की पुरुष प्रेम करतच नाही, प्रचंड प्रेम करतात असं ते. म्हणूच शकत नाही तुम्ही. नाही नाही नाही, एक स्त्री म्हणून असा आरोप मी सप्पा लावू शकते की पुरुषांना काही प्रेमाची किंमतच नसते, स्त्रियाच करतात असं नाही. पण कधी कधी खूप वाहवत जाणारे किंवा तिच्यातच मीपणा शोधणारे पुरुष असतात. तसं मी नावाची ही कविता आहे. थोडीशी मी ती प्रियकराच्या अंगाने लिहिलेली आहे. तो म्हणतो, काल तू ज्या वळणावर सोडून गेलीस, काल तू ज्या वळणावर सोडून गेलीस, अजूनही त्या वळणावर मी उभाच आहे, अजूनही त्या वळणावर मी उभाच आहे. तुझी वाट पाहत नव्हे बरं, तुझी वाट पाहत नव्हे तर माझ्यातला मी शोधत. वा वा. पापण्यातली आस आज सरून गेली, पापण्यातली आस आज सरून गेली आणि साऱ्या शब्दांचा वनवास तुझ्या विरहातून सुरू झाला, साऱ्या शब्दांचा वनवास तुझ्या विरहातून सुरू झाला. रानभूल झाल्या घत त्या वळणावरच फिरतोय मी. रानभूल झाली की माणूस तिथेच फिरत राहतो, त्याला रस्ताच नाही सापडत. तसं
रानभूल झाल्यागत त्या वळणावरच फिरतोय मी मजनू म्हणून. बरेच जर लोक म्हणतात हा काय मजनू, काय तिच्या मागे वेडा झालाय. तसं तो म्हणतोय की रानभूल झाल्यागत त्या वळणावरच फिरतोय मी मजनू म्हणून. स्वतःला शोधताना समजले की माझी लैला म्हणजे तू, माझी लैला म्हणजे तू, माझे हास्य म्हणजे तू, माझा श्वास म्हणजे तू, माझे दुःख म्हणजे तू, माझी आस म्हणजे तू. कळवळून तुला एकच सांगतो सखे, माझ्यातला मी म्हणजे तू, माझ्यातला मी म्हणजे फक्त तूच. कधीतरी या वळणावर, त्याला अपेक्षा आहे ती परत येईलच, माझं प्रेम आणेल तिला. कधीतरी या वळणावर येशील परत, माझी आस तुला घेऊनच येईल. पण सखे मजनूला शोधत येऊ नकोस बरं, पण सखे मजनूला शोधत येऊ नकोस बरे, कारण आता तुला फक्त लैलाच भेटेल. आता तुला फक्त लैलाच भेटेल. क्या बात. तो मीचा शोध की जो समोरच्यातच लागतो, आपल्यात नाही लागत. अशी खरंच सुंदर, छान लिहिलंय तुम्ही. कवितांचे अनेक प्रकार पण आहेत, तुम्ही कोणते कोणते हाताळलेत? सर खरं सांगू का प्रामाणिकपणे, कवितांचे बरेच प्रकार आहेत की कविता वृत्तामध्ये लिहिली जाते, गझल कविता आहे, हायकू हा एक वेगळा जपानी भाषेतून आलेला साहित्य प्रकार आहे, अष्टाक्षरी हा कविता प्रकार जो आहे तो जास्त चालतो. पण मी अशा कोणत्याही प्रकारात कविता लिहिलेली नाहीये. मुक्त छंदातच लिहितात. हा, मुक्त छंदातच थोडंसं त्यामध्ये यमक जुळतं म्हणून तुम्हाला ऐकायला बरी वाटत असेल, ती प्रेक्षकांना ऐकायला बरी वाटत असेल. पण तसं बघायला गेलं तर त्या कविता, वृत्त, गझल यातलं मला जास्त ज्ञान नाही. जशी कविता सुचते तशी ती मी कागदावर उतरवते. ती लोकांना आवडली म्हणजे कविता चांगली, ती नाही आवडली तर बाबा थोडंफार आपलं कुठेतरी बिघडलं असेल किंवा आपण एखाद्याच्या अनुभवापर्यंत पोहोचलो नसेल असं मला वाटतं. बाकी असं वेगळं त्यामध्ये काही नाहीये. कोणाच्या अनुभवापर्यंत पोहोचलो नसेल, दुसऱ्याच्या अनुभवावरनं लिहिता येतं का? लिहिता येतं, पण त्या दुसऱ्या व्यक्तीबद्दल तेवढी आपुलकी पाहिजे आपल्याला. मुळातच आपण माणूस म्हणून दुसऱ्या माणसाबद्दल आपुलकी पाहिजे, तर आपण त्याचं दुःख अनुभवू शकतो. आपण म्हणतो परदुःख शीतल, नाही, ते परदुःख उष्ण असलं पाहिजे, ते लागलं पाहिजे कुठेतरी आपल्याला. जसं ते ह्या समाजातल्या विविध लोकांना लागलं. मी त्याबद्दल सिंधुताई सपकाळांबद्दल बोलेल की थोड्याच दिवसापूर्वी त्यांचं भाषण ऐकलेलं आणि त्या असं म्हणाल्या की बरंच झालं की माझ्या नवऱ्याने मला लाथ मारली म्हणून मी हजारो लोकांची आई झाली. की कुठेतरी आपलं दुःख कुरवाळायचं आपण थांबतो ना, तेव्हा आपण समोरच्याला काय दुःख झालं याचा विचार करतो. बरोबर. असं त्यामुळे ते तसं आहे थोडंसं. आता मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रातच स्त्रियांवर बलात्कार, जाळपोळ अशा घटना घडल्या, त्यामुळे मी खूप अस्वस्थ झाले होते. खरं तर ते परदुःखच असेल, पण ती नाळ कुठेतरी माझ्याशी जोडलेली आहे. म्हणून त्यावेळेस मी एक खूपदा नावाची कविता लिहिली होती. नक्की ऐकवा. मुक्त छंदातच आहेत कविता. मनात खूपदा विचार आला, मनात खूपदा विचार आला, खूपदा मी तिच्याच जागी गेले. माझ्यासारख्या अनेक जणी ज्या हळव्या होत्या, अबला होत्या, सबलाही होत्या, पण प्रसंगी होत्या कमजोर. स्त्री प्रत्येक वेळी कमजोर नसते, एखाद्या प्रसंगात कमजोर होते ती. प्रसंगी होत्या कमजोर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या बाई होत्या. त्या बाईने, प्रत्येक बाईने जगला तो बलात्कार, अनुभवली ती जाळपोळ. विचारात, कल्पनेत इतकी दुःखद की मांडायचं म्हटलं की शब्दांची परिभाषा फिकी पडते आणि जगण्याचा थरकाप उडतो. मांडायचं म्हटलं की शब्दांची परिभाषा फिकी पडते, जगण्याचा थरकाप उडतो. त्या काल्पनिक अनुभवातल्या प्रत्येक चित्कारांनी लचके तोडलेत. त्या काल्पनिक अनुभवातल्या प्रत्येक चित्कारांनी लचके तोडलेत. माझ्या शरीराचे, मनाचे, माझ्या सन्मानाचे, अब्रूचे. त्यात माझ्यासाठी न्याय मागणार कोण? पण न्यायाचा तसा प्रश्नच नव्हता. प्रश्न होता माझ्या अविरत दुःखाचा. किती भडभडू मी अजून. कोणत्या वयाची सीमा नाही, कोणत्या प्रश्नाचे उत्तर नाही. तसे तुम्ही सारेच आवाज उठवता. साऱ्यांनीच आवाज उठवलेत, नेहमीच, निरंतर, सर्वत्र आणि रोजच. पण तुम्ही मला निर्भया म्हणा की आताची जळालेली फुलराणी म्हणा. या देशाची एक पीडित मुलगीच. मी आई नव्हते, मी बहीण नव्हते, मी मुलगी नव्हते, मी माणूसही नव्हते. आणि तसं पाहायला गेलं तर मी एक स्त्री सुद्धा नव्हते. जर मी एक स्त्री असते तर मीही विकत भेटत होते. रस्तोरस्ती, गल्ली बोळात मीच दुकान मांडून बसले होते.
पोसले होते असंख्य राक्षस, वासनांध आणि वसवसणारे कुत्रे. मी त्यांच्याही भुकेला पाळले होते. दिले होते माझे शरीर त्यांची घाण ओकायला. मीच सावरले माझ्या समस्त स्त्री वर्गाला, मीच सावरले मी स्वतः बर्बाद होऊन. मी सांभाळल्या त्या निरागस आणि असंख्य माझ्या लेकी बाळींच्या लाजा. मीच मीच आणि मीच. तरीही काय एवढी घृणा वाढते माझ्या नकारांची, की त्याने जाळूनच टाकलं मला. लचकेच तोडले त्या योनीचे ज्यातून तुझा जन्म झाला होता. लचकेच तोडले त्या योनीचे ज्यातून तुझा जन्म झाला होता. त्यापेक्षा बाळांनो, भावांनो आणि माझ्याच पोटी जन्म घेतलेल्या षंढांनो, माझे गर्भाशयच का जाळत नाही तुम्ही? जाळून टाका. त्यात पिशाच्छ दडून बसलीयेत, सगळी पाशवी अशी पिशाच्छ. आणि आता हे पाशवी जनावराच्या पलीकडचं अमानवी पीक जे फोफावत आलंय ते मी तारूच शकत नाही. माझा गर्भच असा सडका झालाय की त्याच्या यातना मला सांगताही येईनात आणि मला जगताही येईनात. लाज, लज्जा, आबरू, असंख्य शब्द सगळे फिके पडलेले. कोण विचारतो लाजेला, कोण विचारतो जखमांना. ती बाई म्हणून जखमी होते, ती माणूस म्हणूनही मरते. ती जगते कुठे रे? ती जगते कुठे? ती जगते फक्त आजच्या पाशवीपणात. आणि या पाशवी वृत्तीला मी गर्भात घेऊन फिरते. ते माझे पाशवी भूत, माझ्या गर्भातले पाशवी भूत, ते भूत आज माझ्याच मानगुटीवर बसलंय. ते भेडसावते मला रस्ती, दारोदार, गल्ली बोळात, चौकात. आणि मग खूपदा मनात तेच विचार आले, तेच अभद्र विचार आले. आणि खूपदा मी तिच्याच जागी गेले, खूपदा मी तिच्याच जागी गेले, खूपदा मी तिच्याच जागी गेले. क्या बात आहे. अंतर्मुख करायला लावणारी कविता. खरंच समाजामध्ये ज्या घटना घडत असतात त्याचा प्रतिसाद कवितांमधून उमटत असतो. पण कविता लिहिल्यानंतर कोणाला तरी ऐकवावं लगेच असं आपल्याला वाटतं. तुम्ही कोणाला ऐकवता? खरं तर सर, कविता लिहिल्यावर ऐकवावी असं मला फार वाटायचं की माझ्या वडिलांना ऐकवावी. पण जेव्हा मी कवितेच्या प्रवासात पुन्हा आले ना, तेव्हा वडील नव्हते. म्हणजे 2015ला ते वारले आणि त्यानंतर कवितेचा प्रवास सुरू झाला. आणि मग बऱ्याच कविता मी त्यांच्या आठवणीत म्हणून लिहिल्या, पण त्यांना कधी ऐकवता आल्या नाही मला. तसे वडीलच होते की ज्यांना मला असं वाटेल आजही की एखादी कविता जेव्हा खूप श्रोते धरतात की हा, ही खूप सुंदर कविता आहे मॅडम तुमची, त्यावेळेस मग ते मनाला लागतं. की जसं कवी यशवंतांनी नाही का म्हटलेलं की आई सगळे कौतुक करतायस, पण तू कौतुक करायला नाहीयेस, मग मी काय करू. तसं की पण मला असं वाटतं तुम्ही हे म्हणूच नका. जेव्हा तुमची कविता अनेक श्रोत्यांना आवडते ना, त्या सगळ्या श्रोत्यांमध्ये बसून तुमचे वडील पण ती कविता ऐकत असतील. निश्चितच. आता तसं बघायला गेलं तर वडील आणि मुलीचं नातं फारच जिव्हाळ्याचं असतं. त्याच नात्यावर मी एक पाठवणी नावाची कविता लिहिली होती, तीच थोडी ऐकवते. थोडी नक्की ऐकू. जमलं तर गाऊन दाखवते. बघू आपण. की मुलगी जाते आणि वडिलांच्या मनातल्या ज्या काही भावना आहेत त्या पाठवणी कवितेत आहेत बघा. लेकी किती जड झाले आज डोळ्यातले पाणी, लेकी किती जड झाले आज डोळ्यातले पाणी, तुझ्या बापाच्या कंठात नाही अंगाईची गाणी, नाही अंगाईची गाणी. मांड सुखाचा संसार कर सोन्याचे सासर, मांड सुखाचा संसार कर सोन्याचे सासर, दारी मांडव हिरवा त्याला मायेची किनार, ती मीराच्या लोलकात तुझ्या रूपाचे नक्षत्र, ती मीराच्या लोलकात तुझ्या रूपाचे नक्षत्र, दृष्ट काढावी ही किती माये थकलेली गात्र, माये थकलेली गात्र. उद्या पहाटे जाशील ऊन कोवळे घेऊन, उद्या पहाटे जाशील ऊन कोवळे घेऊन, रन रन त्या उन्हात पाय सानुले झाकून, वाट खाच खळग्यांची
वाट खाच खळग्यांची, नको काट्यालाही थारा, तुळशीच्या पावित्र्याला असो गोडव्याचा वारा, तुळशीच्या पावित्र्याला असो गोडव्याचा वारा. तुझी भातुकली उब आहे अंगणी जपून, तुझी भातुकली उब आहे अंगणी जपून, डोळा झरे आज पाणी तू जायची म्हणून, डोळा झरे आज पाणी तू जायची म्हणून. लेक सासरी निघाली तिची दाटलेली वाणी, लेक सासरी निघाली तिची दाटलेली वाणी, भरे हुंदक्याने गळा पाप करे पाठवणी, भरे हुंदक्याने गळा बाप करे पाठवणी. लेकी किती जड झाले आज डोळ्यातले पाणी, लेकी किती जड झाले आज डोळ्यातले पाणी. क्या बात आहे, खरंच छान. बापाची माया पोरीवरती असणं हे अगदी स्वाभाविक आहे आणि त्याला उत्तम शब्दांमध्ये तुम्ही बसवलं. आपण आता बोलता बोलता बोललो की अनेक श्रोते तुमच्या कविता ऐकतात आणि त्यांच्याकडून दाद मिळते. हो, पण बऱ्याच वेळेला आपण कवितांच्या काव्य मैफिलीमध्ये पण गातो, एखादं संमेलन असेल काव्य संमेलन त्याच्यामध्ये पण गातो. एखादा तुम्हाला आठवणीतला प्रसंग आहे की तुम्ही अशा कुठल्या याच्यामध्ये गायलात आणि तिथून भरभरून दाद मिळाली? सर, खरं सांगायचं गेलं तर आजपर्यंत मी स्वतः कोणत्या कार्यक्रमाला गेलेली नाही. मी कार्यक्रम ऐकते, ऐकायला जाते मी. त्याबद्दल दाद दिली. आता थोड्याच दिवसापूर्वी आमच्या कल्याणमध्ये ब्रह्मकमळद्वारे आयोजित एक हिंदी आणि गझल, हिंदी उर्दू गझलेचा मुशायरा होता. तुम्हाला सांगते, मी असं 3ऱ्या किंवा 4थ्या रो मध्ये बसली असेल आणि मी कंटिन्यू शूटिंग केलं. ते शूटिंग माझ्यासाठी नव्हतं. तिथे जेवढेही गझलकार आलेले, जवळजवळ 10-12, ते कंटिन्यू शूटिंग मी माझ्या प्रेक्षकांसाठी केलं की जे फेसबुकवर आहेत, जे बघतील, आणि त्यांच्याकडून भरभरून दाद मिळाली. आणि जेव्हा तो कार्यक्रम संपला मी आणि निघाली, त्यावेळेस सूत्रसंचालन करणारे जे गझलकार होते, हरून नाव होतं त्यांचं, त्यांनी मला बोलवून घेतलं की त्या मॅडमला बोलवा, त्या मॅडमला बोलवा. आणि मग मी गेले. मला वाटलं काय झालं. म्हणजे मॅडम, मैं देख रहा था कब से, एक ही ऐसा था कोई बंदा जो बैठे हुए बिना थके हुए रिकॉर्डिंग कर रहा है और हर एक की रिकॉर्डिंग कर रहा है. मुझे वो सारी रिकॉर्डिंग चाहिए. म्हणजे विशेष हे असतं की आम्हाला तर एवढं नाही लक्षात राहणार की कोणकोणत्या प्रेक्षकांनी दाद दिली, पण एखाद्या तिथे उभ्या असणाऱ्या कवीला, गझलकाराला लक्षात येते की कोणता प्रेक्षक मन लावून ऐकतोय. त्यामुळे मी त्या प्रेक्षकाच्या पठडीत जाऊन बसायला मला आजही आवडतं. बाकी माझी कविता सगळ्यांसाठी आहे. मी फेसबुकवर जेव्हा रोज लिहिते त्यावेळेस लोक मला म्हणतात, सल्ले देतात, मॅडम तुमची कविता कोणी चोरेल हो. मी म्हटलं ठीक आहे ना, चोरू देत. चोरूनही ऐकवणार आहेत, काव्यबुद्धी थोडी चोरणार आहेत, कविताच चोरतील, असं आहे ते. त्यामुळे हा एक प्रसंग मला तो लक्षात होता की त्यांनी मला बोलवलं, की त्यांच्या लक्षात आलं की ही एक व्यक्ती जी आहे ती खूप मनापासून. आणि ते रेकॉर्डिंग याकरता पण होतं की काही गोष्टी मला तिथल्या तिथे नाही समजणार, मग घरी जाऊन मी त्याचा अर्थ लावू शकेल. म्हणजे नुसतं कविता ऐकणं नाही हो, कविता जगता आली पाहिजे. क्या बात आहे. ती जेव्हा आपण जगू ना, त्यावेळेस आपण जिंकलेलो असतो. आता या टप्प्यावरती कोणती कविता ऐकवतात? खरं तर मला असं वाटतं की सामाजिक भानाबद्दल जेव्हा मी म्हणते की स्त्रीने आता तिचा रुद्रावतार धारण केला पाहिजे, आणि माझ्या बऱ्याच कविता ह्या स्त्री विषयक आहेत. त्यामुळे चंडी नावाची कविता आहे माझी, नक्की ऐकव. ती मी ऐकवते. की म्हणजे नारी एक चंडी आहे. तिने जर विचार आणला ना मनात, तर ती ह्या संपूर्ण जगताचा कायापालट करेल. त्या चंडीने सगळ्या दानवांचं पतन केलं होतं, आणि जे ते पतन जे स्वतः शिवशंकर पण करू शकत नव्हते, म्हणून चंडी अवतार धारण करावा लागला. तसं बघा, चंडी नाव आहे कवितेचं. नारी आहे भक्ती देवळातल्या मूर्तीची, नारी आहे शक्ती झाशीतल्या कीर्तीची. नारी आहे भक्ती देवळातल्या मूर्तीची, नारी आहे शक्ती झाशीतल्या कीर्तीची. पहिला शब्द प्रतिकाराचा बोलणे तुला जड जाईल,
तुझे ते कटू सत्य हजारो जीवांना धार देईल. पहिला शब्द प्रतिकाराचा, बोलणे तुला जड जाईल, तुझे एक कटू सत्य हजारो जीवांना धार देईल. होऊ नकोस तू गांधारी, अन्यायाला वाचा फोड, माजले तिथे दुःशासन, तू त्यांची खोड मोड. होऊ नकोस गांधारी, अन्यायाला वाचा फोड, माजले तिथे दुःशासन, तू त्यांची खोड मोड. बोलतील असंख्य मंथरा, तुझ्या विरुद्ध तळ ठोकून, महाभारतासाठी सज्ज हो, द्रौपदी सम सुळात पेटून. बोलतील असंख्य मंथरा, तुझ्या विरुद्ध तळ ठोकून, महाभारतासाठी सज्ज हो, द्रौपदी सम सुळात पेटून. राम आणि त्या कृष्णावर आता विसंबून राहू नकोस, लोकलज्जेच्या भयापोटी स्वतः बळी जाऊ नकोस. राम आणि त्या कृष्णावर आता विसंबून राहू नकोस, लोकलज्जेच्या भयापोटी स्वतः बळी जाऊ नकोस. माता भगिनीच्या नात्याची त्यांची विकृत नजर तोड, माता भगिनींच्या नात्याची त्यांची विकृत नजर तोड. बुरख्याखालच्या अंधाराला भडका देऊन आता झोड. अंबा दुर्गा होऊनही दानव जेव्हा झुकत नाही, अंबा दुर्गा होऊनही दानव जेव्हा झुकत नाही. चंडी होणेच प्राक्तन तुझे, काही केला चुकत नाही. चंडी होणेच प्राक्तन तुझे, काही केला चुकत नाही. क्या बात आहे, खरंच छान. आणि खरंच जेव्हा दुष्टांचा सहवास वाढतो तेव्हा दुर्गेला चंडी होऊनच यावं लागतं. बरोबर आहे. पण हे माझ्यात चंडी पण आहे हे ओळखणं फार कठीण आहे. बरं, खरी गोष्ट आहे. आणि ते प्रत्येक स्त्रीला जमलं पाहिजे असं मला वाटतं. त्याच्यावरती एक कविता लिहिली होती मी, ती ऐकवते. आपण आता वेळेचं आपल्याला बंधन आहे, नक्की नक्की त्याच्यामुळे आपण आता शेवटाकडे जातोय. चालेल. शेवटची कविता तुम्ही ऐकवा आणि आपण कार्यक्रम थांबू. नक्कीच. कवितेबद्दलच एक कविता आहे शेवट. नक्की नक्की. कवितेचं नाव आहे प्रियसी. हा, आता तुम्ही म्हणाल की प्रियसीवरच कविता आहे, तर मग मॅडम प्रियसी सारखी तुमची कविता तुम्ही ऐकवताय, तर ती जी प्रियसी नावाची माझी कविता आहे की प्रियकर आणि प्रियसी हे दोघं जण बोलत असतात आणि मग बोलता बोलता अचानक काहीतरी सापडतं त्यांना त्यामध्ये. तशी ही कविता. आज समोरच येऊन बसली ती, आज समोरच येऊन बसली ती, अन पाहत राहिली एकसारखी माझ्या मोबाईलवर फिरणाऱ्या 2 बोटांकडे. आज समोरच येऊन बसली ती आणि पाहत राहिली माझ्या मोबाईलवर फिरणाऱ्या 2 बोटांकडे. तसा मी झालो सावधान, तसा मी झालो सावधान. थोड्या भुवया उंचावल्या आणि तिला म्हणालो, काय ग एकटक पाहतेस, नजर लावशील ना माझ्या गोजिऱ्या शब्दांना, नजर लावशील ना माझ्या गोजिऱ्या शब्दांना. तर ती म्हणाली की तुझ्या कीपॅडच्या काळ्या काळ्या वेलांट्या सारखा जीव घेतात माझा, तुझ्या या कीपॅडच्या काळ्या काळ्या वेलांट्या सारखा जीव घेतात माझा आणि मला वाटतात सवती सारख्या. एक खोडतोस, एक जोडतोस, मग दुसरी लिहितोस, मग पण कधी कधी तर वरनच कमी, कधी तुझं आपलं डिलीट डिलीट. मी किती झुरते मग निश्चिंत व्हायला, अरे कधीतरी ठाम राहत जागी. तुझं सारखं आपलं डिलीट डिलीट, मग किती झुरते मी निश्चिंत व्हायला, कधीतरी ठाम राहत जागी. तिचे डोळे भरून आले, बोलता बोलता अबोल झाले, तिचे डोळे भरून आले, बोलता बोलता अबोल झाले. वाटलंच होतं मला की कधी ना कधी हा आरोप होणारच आहे ठाम नसण्याचा, वाटलंच होतं मला की कधी ना कधी हा आरोप होणारच आहे ठाम नसण्याचा. मग घेतलं तिला घट्ट मिठीत, पाहिलं तिच्या डोळ्यात अगदी ठामपणे बरं का, मग घेतलं तिला घट्ट मिठीत, पाहिलं तिच्या डोळ्यात अगदी ठामपणे बरं का. मग म्हटलं तिला सौम्यपणे, हे माझी सखी कविता तुझे सारे आरोप मान्य. वा वा. हे माझी सखी कविता तुझे सारे आरोप मान्य. पण खरं सांगू का राणी तुला, तुझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही ग, तुझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही ग. माझं मन समजणारं, जपणारं, मला हक्काचं क्षेत्र देणारं. तू तर माझ्या मनाचा अंतिम आरसा, तू तर माझ्या मनाचा अंतिम आरसा. मी नाहीये ग इतका ठाम की बिनधास्तपणे तुला कवेत घेईल, मी नाहीये ग इतका ठाम की बिनधास्तपणे तुला कवेत घेईल. पण तूच हे समजून घे की माझ्या मनाच्या असंख्य लाटा तुझ्या पाशीच येऊन थांबतात. क्या बात. तूच हे समजून घे की माझ्या मनाच्या असंख्य लाटा तुझ्या पाशीच येऊन थांबतात आणि त्याचे असंख्य रस्ते तूच पेलतेस आणि मी खंबीर होत जातो, मी पूर्ण होत जातो. त्याचे असंख्य रस्ते तूच पेलतेस आणि मी खंबीर होत जातो आणि मी पूर्ण होत जातो. मग पुढचं काय सांगू आता, कविताही विरघळून गेली मिठीत आणि कधी सामावली हृदयातून मनात ते कळलंच नाही. पण तिच्याशिवाय भावनांचं तळ कधी नितळपणे झरलंच नाही आणि तिच्याशिवाय भावनांचं तळ कधी नितळपणे झरलंच नाही. वा वा.
प्रेयसी रूपी कविता तुम्ही उभी केली. श्रोते हो, या होत्या ज्योती हनुमंत भारती. ज्योतीजी, तुम्ही या ठिकाणी रेडिओ विश्वासवरती आलात आणि आमच्या श्रोत्यांना खूप छान छान कविता ऐकवल्या. खरं तर अजूनही समाधान झालेलं नाही. आपण पुन्हा कधीतरी भेटूयात. नक्कीच. तुमचे खूप खूप आभार. खरंच रेडिओ विश्वास ऐकत राहा नेहमी, कारण मला असं वाटतंय की कम्युनिटी रेडिओ आणि ते जे जोडण्याचा एक प्रयत्न आहे, श्रोते, रसिक किंवा कोणतेही सामाजिक कार्य, त्यासाठी नक्कीच मलाही पुन्हा नक्की यायला आवडेल. धन्यवाद सर. मुक्त व्यासपीठच्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. व्यक्त व्हा, मुक्त व्हा.